शालोम. जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. मी भाकर जीवनाची, स्वर्गीय भाकर मी भाकर जीवनाची, स्वर्गीय भाकर भाकरीस याजो खाईल, ना त्या कधी भूक लागेल. भाकरीस याजो खाईल, ना त्या कधी भूक लागेल. श्रद्धा जो मज घरी ठेवील, ना त्या कधी तान लागेल. देह रुधिर देवोनी, क्रूसावरी प्राण अर्पुनी. देह रुधिर देवोनी, क्रूसावरी प्राण अर्पुनी. तारियले मानवा, पाप मुक्त करुणी. जो येई मज पाशी, वसतो मी त्या हृदयी. आजच्या मन्नाकरिता देवाचे वचन कलेस्करास पत्र याचा 2 अध्याय 13 ते 17 वचन. कलेस्करास पत्र याचा 2 अध्याय 13 ते 17 वचन. जे तुम्ही आपल्या अपराधांनी व देह स्वभावाची सुनता न झाल्याने मेलेले होता, त्या तुम्हास त्याने त्यांच्याबरोबर जिवंत केले. त्याने आपल्या सर्व अपराधांची क्षमा केली
आपल्या विरुद्ध असलेले म्हणजे आपल्याला प्रतिकूल असलेले विधीचे ऋणपत्र त्याने खोडले व वधस्तंभाला खिळून त्याने ते रद्द केले. त्याने सत्ताधीशांना व अधिकाऱ्यांना नाडून त्यांच्या विरुद्ध वधस्तंभावर जयोत्सव करून त्यांचे उघड प्रदर्शन केले. तर मग खाण्यापिण्याविषयी तसेच सण अमावस्या किंवा शब्बात पाळण्याविषयी कोणाला तुमचा निर्णय करू देऊ नका. या बाबी पुढे होणाऱ्या गोष्टींच्या छाया आहेत. शरीर तर ख्रिस्ताचा आहे. प्रभू परमेश्वर या वाचलेल्या वचनाद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. ख्रिस्ताच्या नावामध्ये आपणा सर्वांना सलाम. आज आम्ही पाहत आहोत कलसेकरास पत्र याचा 2रा अध्याय. देवबापाचं वचन आम्हाला शिकवतं संत पावलाच्या द्वारे. किती सुंदर ते शिकवत आहे. जे तुम्ही आपल्या अपराधांनी व देह स्वभावाचे सुनता न झाल्याने मेलेले होता, त्या तुम्हाला त्याने त्याच्याबरोबर जिवंत केले. त्याने आपल्या सर्व अपराधांची क्षमा केली. आम्ही जे आमच्या सर्व अपराधांमुळे मेलेले होतो, सर्व पापांमुळे, सर्व आमच्या चुकांमुळे आम्ही ते मेलेले असताना आम्हाला जिवंत होण्यासाठी ख्रिस्त प्रभू येशूने स्वतःला वधस्तंभावरती अर्पण केलं आणि आमचं ऋणपत्र त्यांनी खोडलेलं आहे. म्हणून आज आम्ही ख्रिस्तामध्ये नवीन असताना कुणीही आम्हाला देह स्वभावाने व इतर सणवारांनी दोष लावणे म्हणून आम्ही देहाच्याद्वारे आम्ही आमच्या ख्रिस्ताचं गौरव करावं. म्हणून प्रियांनो, आम्ही प्रत्येकजण ख्रिस्ताच्या रक्ताने विकत घेतलेले एक पात्र आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताला आमच्या शरीराच्या आचरणाच्याद्वारे, पवित्रतेच्या अर्पणाच्याद्वारे त्याला गौरव देणारे आहोत. त्याचा गौरव करण्यासाठी आमचा देह ख्रिस्ताला आम्ही अर्पण करूया, त्याला आमच्या जीवनामध्ये जगू देऊया आणि प्रभूचा गौरव करूया. देवबाप आपल्याला या वचनाद्वारे आशीर्वाद देव. आपण प्रार्थना करूया. सर्वसमर्थ देवा, प्रभू आम्ही तुझी स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो. आज तुझं वचन ऐकण्यासाठी आमचं सहाय्य केलं. आम्ही नव्हे तर देवा तू आम्हामध्ये जगावा. कारण की देवा आम्ही आमच्या अपराधांमुळे मेलेले होतो, सर्व पापामुळे. हो देवा, आम्ही देवा सर्व ऋणे पडलेले होतो, परंतु देवा आमच्या अपराधांची क्षमा तू स्वतः केली. तुझ्या रक्ताच्या द्वारे आम्हाला क्षमा केली, नवं जीवन दिलं. म्हणून देवबापा तुझं गौरव करण्यासाठी देहाच्या द्वारे तुला समर्पित राहून तुझं महिमा, तुझं गौरव करण्यासाठी सहाय्य कर. देवा धन्यवाद देतो. तो आमची प्रार्थना ऐकली, प्रवेश नावात केली प्रार्थना म्हणून ते देवबापा, आमेन. जो येई मज पाशी, वसतो मी त्या हृदयी. जो येई मज पाशी, वसतो मी त्या हृदयी. पावन त्या करुणी, स्वर्गीय सुख देई. स्वर्गीय भाकर मी. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.